और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। ओके, तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावनो, आता तुम्ही सुरुवातीलाच आपला डेमो जे असणार आहे ते तुम्ही बघितलेला आहे. खूप भारी पद्धतीमध्ये आपण एडिट केलेलं आहे. तुम्हाला नक्की आवडला असेल, एक लाईक करून टाकायचा आहे आवडला असेल तर. आणि चॅनलवर नवीन असेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण की इथं आपण रोजच अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवतच असतो. ओके, तर बघा आता अशा पद्धतीचा आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी काय करायचं आहे. सुरुवातीला भावनो तुम्हाला काय करायचं आहे, जे काही बीट मार्क आणि सेक इफेक्ट आणि ऑल मटेरियल या तीन आपल्याला वस्तूंची गरज पडणार आहे. म्हणजे बीट मार्क आणि सेक इफेक्टला तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. आणि ऑल मटेरियलची पण लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही ऑल मटेरियल पण डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही दोन प्रीसेट इनपुट केल्याच्या नंतर बीट मार्क आणि सेक इफेक्ट अशा पद्धतीचे तुम्हाला दिसून जाईल. व्हिडिओ बनवताना सुरुवातीला या ठिकाणी बीट मार्क असणार आहे भावनो, ठीक आहे. ओपन करून घ्यायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, ठीक आहे. तर बघा आता आपल्याला करायचं का, अशा पद्धतीचे या ठिकाणी बीट मार्क असणार आहे. तर या ठिकाणी दोन रेक्टँगल तुम्हाला दिसत असणार आहे, एक रेक्टँगल आणि लिरिस. तर आता सुरुवातीला आपण खाली प्लसचं बटन दिलं, याच्यावरती क्लिक करायचं आहे भावनो. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे काय आता मी तुम्हाला जे व्हिडिओ दिला असणार आहे, तो व्हिडिओ सुरुवातीला तर तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीचा असणार आहे आपल्याला लिरिक्सचा व्हिडिओ. तर आता हे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर हे जे दोन प्रीसेट असणार आहे, तर हे दोन्ही सिलेक्ट करून हे डिलीट करून घ्या, काही काम नाही. ओके, तर बघू शकताय तुम्ही जसं ॲड करायला याला तर तुम्हाला या ठिकाणी बीट वगैरे सर्व व्यवस्थित दिसून जाईल. आता करायचं काय आपल्याला या ठिकाणी, तुम्ही जास्त काही करायचं नाही. बरोबर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे, ठीक आहे. बघू शकता 13 सेकंदापाशी यायचं आहे आपल्याला. प्लसवरती क्लिक करायचं आहे. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे तुम्ही इमेज वापरणार असणार आहे, तो इमेज या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर आपण हावाला इमेज ॲड करून घेऊया, ठीक आहे. तर इथून इमेज ॲड केल्याच्या नंतर हे जे इमेज असणार आहे, तर या इमेजची साईज आपण ओके, तर या ठिकाणी ठेवूया, ठीक आहे. तर तुम्हाला पुढे एक बीट दिसेल 15-21पर्यंत. अशा पद्धतीने याची साईज अशा पद्धतीने वाढून घ्या. नंतर आपण काय करूया, हे जे लिरिक्सचा आपला व्हिडिओ असणार आहे भावनो, ठीक आहे. याच्यावरती एक वेळेस क्लिक करायचं आहे. वर 3 डॉट दिलेले आहे, याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्या सुरुवात आधी. तर नंतर जे व्हिडिओ असेल आपल्या लिरिक्सचा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. साऊंडमध्ये जाऊन याचा साऊंड आपण जे आवाज असणार आहे ते तुम्ही पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे भावनो, ठीक आहे. अशा पद्धतीने ओके, तर आता इथून तुम्ही अशा पद्धतीने याचा आवाज वगैरे कमी केल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी मी करून दाखवतो. ओके, आवाज कमी केलेला आहे. तर आता आपल्याला करायचं काय, इतकं झाल्याच्या नंतर या ठिकाणी 13 सेकंदपर्यंत येऊन आपल्याला हे जे इथून अशा पद्धतीने हे लिरिक्सचा व्हिडिओ कट करायचा आहे. पुन्हा 21 सेकंदापर्यंत येऊन लिरिक्सचा व्हिडिओ अशा पद्धतीने कट करायचा आहे. ओके, तर केल्यानंतर आता या आपल्याला लिरिक्सच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लिडिंग अँड ऑपेसिटीमध्ये क्लिक करून लाईटमध्ये जाऊन आपल्याला इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता स्क्रीन केल्याच्या नंतर आपला इमेज या ठिकाणी बरोबर दिसत नाही, आपली लिरिक्स वगैरे. त्यासाठी आपण 13 सेकंदापासून प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी स्ट्रीज टू कंपोज एरिया करू शकता तुम्ही. त्यानंतर कलर अँड फिल्डमध्ये जायचं आहे. या ठिकाणी ग्रेडियंटचं ऑप्शन भेटून जाईल, याला सिलेक्ट करायचं आहे. हे जे ब्लॅक पट्टी असणार आहे, तुम्ही अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहे, थोडंसं इथं अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर या व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे. मधातलं ऑप्शन क्लिक करून आपण व्हाईट कलर पूर्णपणे कमी करायचा आहे, ठीक आहे. पूर्णपणे कमी केल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीने आपले दिसून जाईल, ठीक आहे. खूप भारी दिसत आहे. तर इथून अशा पद्धतीने वाढायचं आहे. आता बघू शकता आपण अशा पद्धतीने आपले दिसत आहे. तर हे रेक्टँगल आपण या इमेजच्या खाली आपल्या या इमेजच्या वरी ठेवून घेऊया. ओके, बघू शकता आता आपली जे या ठिकाणी नाव जे असणार आहे ते दिसत आहे. बट इमेज थोडासा आपला अजून बरोबर मला काय वाटत नाही, ठीक आहे. त्यासाठी आपण काय करूया, तर या ठिकाणी लिरिक्स आधी अनहाईट करून घेऊया आणि कलरमध्ये जाऊन ग्रेडियंटमध्ये जाऊन आपण हे थोडेसे ब्लॅकची पट्टी अशी करूया, ठीक आहे.
ओके, तुम्ही तुमच्या इमेजच्या नुसार या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे, काही विषय नाही. त्यानंतर याला हाईट करतो. ओके, बघू शकता अशा पद्धतीने आपलं दिसत आहे. त्यानंतर पुढे येऊया. पुढे आल्याच्या नंतर 17-26पर्यंत आपल्याला पुन्हा इमेज ॲड करायचं आहे. याची पण साईज लास्टपर्यंत ठेवून घ्यायची आहे भावनो, ठीक आहे. आणि सेम पद्धत असणार आहे, लिरिक्सचा व्हिडिओ असणार आहे, अशा पद्धतीने कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे व्हिडिओवरती क्लिक करून बिल्डिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन, ठीक आहे. आता इतकं केल्याच्या नंतर पुन्हा इथे येऊया. प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल ॲड करून 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रीच टू कंपोज एरिया. त्यानंतर कलर अँड फिल्म जाऊन ग्रेडियंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक कलर अशा पद्धतीने खालच्या बाजूला घ्यायचा आहे आता आपल्याला. आणि या व्हाईट कलरवर क्लिक करून पूर्णपणे व्हाईट कलर आपण कमी करून घेऊया, जेणेकरून आपला अशा पद्धतीने दिसेल. ओके, इतकं झाल्याच्या नंतर हे जे आपलं रेक्टँगल असेल आपण इमेजच्या वरच्या बाजूला आणि लिरिक्सच्या मधामध्ये ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर लास्टला येऊन याची साईज अशा पद्धतीने वाढवून घेऊया. बघू शकता असं आता आपल्याला खूप भारी दिसत असणार आहे. तर आपण थोडंसं या लिरिक्सच्या वेळेला खाली ठेवूया. ओके, आणि हे जे इमेज असणार आहे भावनो, ठीक आहे आपला, तर आपण या इमेजमध्ये क्लिक करून इमेज थोडासा आपण वरच्या बाजूला घेऊया, जेणेकरून खूप भारी दिसेल. ओके, इतकं केल्याच्या नंतर भावनो आपल्याला करायचं काय, बघू शकता आता खूप भारी दिसत आहे. बट या ठिकाणी इमेज जास्त पद्धतीने उठून दिसत नाही. त्यासाठी बॅक येऊया. जे सेकीपॅक मी तुम्हाला दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे, ठीक आहे. आता सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी CC प्रिसेट रेक्टँगल जे काय असणार आहे त्या या बॉक्सवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअर करून इथून कॉपी 7 लेअर, ठीक आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बीट मार्कला आता पुन्हा ओपन करायचं आहे. ओके, आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता भावनो आपण काय करायचं आहे, या ठिकाणी जिथून आपण इमेज ॲड केला तिथे यायचं आहे आणि या ठिकाणी पेस्ट 7 लेअर. ओके, इतकं करून घ्यायचं आहे. बाकी आता यामध्ये काही करायचं नाही. बघू शकता आपला इमेज या ठिकाणी खूप भारी, लिरिक्स वगैरे खूप भारी दिसत आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. सर्वात वरचं जे रेक्टँगल असणार आहे याला वाढून घेऊया, जेणेकरून आपला बॉर्डर येऊन जाईल अशा पद्धतीने. इतकं झालं. त्यानंतर तुम्ही तुमचा लोगो लावून घ्यायचा आहे. आता व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज 1080 ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचा आहे. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा होता. आवडला असं लाईक झालंच पाहिजे. बाय बाय.